हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। नांदेड़ शहर में कोरोना पॉजिटिव मरीजों की तादाद में इजाफे का आज तीसरा दिन है। सरकारी अस्पताल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 1363 की रिपोर्ट की जांच की गई है, जिसमें 147 मरीजों की रिपोर्ट पॉजिटिव आई है। इसी के साथ नांदेड़ में जेर इलाज मरीजों की तादाद 409 हो गई है, जबकि 10 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। महाराष्ट्र में दिन ब दिन कोरोना पॉजिटिव मरीजों की तादाद में इजाफा होते जा रहा है। कोरोना वबा पर काबू पाने के लिए रियासती हुकूमत मुख्तलिफ इक़दामात उठा रही है। पिछले कुछ दिनों से मुख्तलिफ शराइत भी नाफिज किए गए थे। अब रियासती हुकूमत ने एक नई गाइडलाइन जारी की है, जिसके मुताबिक अब महाराष्ट्र में रोज़ाना रात 11 बजे से सुबह 5 बजे तक रात का कर्फ्यू रहेगा। इसी तरह तमाम स्कूल और कॉलेजेस 15 फरवरी तक बंद रखने का हुक्म दिया गया है। खेल के मैदान, गार्डन, तफरी मुकामात को भी बंद रखने का हुक्म दिया गया है। खान की दफातर, होटल, रेस्टोरेंट, फिल्म थिएटर को 50% गुंजाइश के साथ रात 10 बजे तक ही खुले रखने की इजाज़त दी गई है। स्विमिंग पूल, जिम, स्पा सेंटर को भी बंद रखने का हुक्म दिया गया है। इसी तरह शादी में सिर्फ 50 लोगों की और आखिरी रस्मात में सिर्फ 20 लोगों की इजाज़त रहेगी। पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र के लिए कोरोना के 2 डोज का सर्टिफिकेट लाजमी कर दिया गया है। हुकूमत ने कहा है कि क़वानीन पर सख्ती से अमल आवारी की जाए। अगर कोई खिलाफ वर्जी पाया गया तो इसके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए। मुख्यमंत्री महोदयांनी या नस्तीवर मान्यता दिल्यानंतर उद्या म्हणजे आज सायंकाळपासून, आज रात्रीपासून हे सगळे निर्बंध लागू झालेले आहेत, ज्यामध्ये दिवसभरामध्ये सुद्धा आता 5 व्यक्तींच्या म्हणजे काय म्हणायचं आपण पेक्षा जास्त रस्त्यांवर, पब्लिक ठिकाणी आपण जमावबंदीचे आदेश लागू केले असल्यामुळे गर्दी होऊ नये ही काळजी सगळ्यात मोठी महत्त्वाचा निर्णय तो झालेला आहे की गर्दी टाळणे हाच एक महत्त्वाचा भाग आहे। आणि ते गर्दी का टाळायची, तर कोरोनाची संख्या 2 किंवा 3 दिवसामध्ये दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राला आता म्हणजे काल परवा 40-45 हजाराच्या दरम्यान जर का दररोजची वाढ असेल तर अशा पद्धतीचे निर्बंध लावणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालेलं होतं। आणि म्हणून आता जे निर्बंध आहेत त्यातले दिवसा जमावबंदी आणि रात्री त्या ठिकाणी बिलकुल स्ट्रिक्टली नाईट कर्फ्यूज अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी झालेल्या आहेत। शाळा कॉलेजेसला पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। फक्त परीक्षा मात्र पूर्ण वेळेवर होणार आहेत आणि म्हणून त्याची पण नोंद पालकांनी घेण्याची गरज आहे। सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही रेस्टॉरंट्स आहेत, सिनेमा हॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्या सगळ्या 50% क्षमतेनेच चालायला हवा। कुठल्याही परिस्थितीत जास्त गर्दी एका वेळी तिथं होता कामा नये ही पण काळजी घेण्याची गरज आहे। हा पण एक महत्त्वाचा निर्बंध लागू करण्यात आलेला आहे। आणि मग केश कर्तनालयाचा असेल किंवा स्पाज असतील ते सुद्धा 50%वर ऑपरेट करावं अशा पद्धतीच्या सूचना आहेत। मला असं वाटतं की इंटरनॅशनल पॅसेंजर्सच्या संदर्भाने आपण सगळ्यांनाच आपण क्वारंटीन करण्याच्या संदर्भात जवळजवळ निर्णय झालेला आहे। त्यामुळे 7 दिवस सगळ्या फ्लाइट्स ज्या इंटरनॅशनल फ्लाइट्स लँड होतील महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांना 7 दिवसाचं क्वारंटीन करण्याचा निर्णय देखील एक महत्त्वाचा निर्णय। आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं लग्न आणि अंत्यसंस्कार या सगळ्यांसाठीचे जे आकडे ठरलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त आकडे लग्नांमध्ये असू नये। लग्नांचा 50चा आकडा आहे। धार्मिक स्थळं, सामाजिक कार्यक्रम कुठलाही असेल तरी 50च्या आकड्याच्या वर असू नये अशी पण एक
काळजी जनतेनी आणि काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते बांधवांनी सर्वपक्षीय मंडळींनी घेण्याची आवश्यकता आहे। गर्दी टाळा, हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे। आपल्याला लवकर जर का यावर कंट्रोल आणायचा असेल तर गर्दी टाळणं हाच यामधला सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो वाटला। त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिल्यानंतर आता याबाबतचे संपूर्ण आज रात्रीपासून हे सगळे निर्बंध लागू होतील। माझी नम्रतापूर्वक सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की आपण या निर्बंधांना वेगळ्या भावनेनी न घेता आपल्या हिताच्याच दृष्टिकोनातून आपण हे सगळे निर्णय घेतलेले असल्या कारणाने त्याला त्या स्पिरिटमध्ये घेतलं पाहिजे आणि जनहिताच्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळ्यांनी निर्बंध पाळले पाहिजे आणि आपण स्वतः सुरक्षित राहून समाजाला जनतेला सुद्धा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच काम केलं पाहिजे। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।